हॅलो, मी आहे गीतांजली, तुमची हेल्थ कोच. आज आपण आपल्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे जे काही आपण आजारांना आपण फेस करत आहोत, जसं की डायबिटीज, हाय बीपी असेल, पीसीओडी असेल किंवा पीसीओएस, हार्मोन इम्बॅलन्स होत असतात. हे सगळ्या आजारांना आपण फेस करत आहोत. पण कधी आपण विचार केलेला आहे का, की हे आजार होण्याचं मूळ कारण काय आहे? आपण कधीच या गोष्टीचा विचार नाही करत. फक्त आपण आजारी आहोत, डॉक्टर्सकडे जातो आणि त्याच्यावरती मेडिसिन घेऊन आपण बरे होण्याचा विचार करतो. पण आपल्याला विदाऊट मेडिसिन जर बरं व्हायचं आहे, तर मग आपण कधी विचार केलेला आहे का? इथे रूट कॉज काय आहे? तर आपलं वाढलेलं वजन. तर हे वजन का वाढत आहे? किंवा आपण ओव्हरवेट आहोत का? हे तरी आपल्याला आधी समजायला हवं. बऱ्याच जणांना तर याची कल्पनाच नसते की आपण ओव्हरवेट आहोत. तर ते कसं आपण ओळखायचं? तर अगदी सोपी पद्धत आहे आजकाल. आपण बीएमआय चेक करू शकतो. बीएमआय चेक करून आपण ओव्हरवेट आहोत की ओबेसिटीमध्ये आहोत की आपण नॉर्मल कॅटेगरीमध्ये आहोत हे आपल्या समोरच दिसून येतं. फारच जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडे वेट मशीन नाहीये किंवा त्या प्रकारची वेट मशीन नाहीये, तर खूप सोपी पद्धत आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरी मेजरमेंट टेप आहे. ती टेप घ्या आणि तुम्ही नेवल इंचेस चेक करा. सोपी आहे पद्धत. त्या नेवल इंचेस वरती पण तुम्हाला समजणार आहे की आपण जर 80 सेंटीमीटरच्या खाली पाहिजे महिलांना नेवल इंचेस आणि जेंट्स जे आहे त्यांच्यामध्ये 90 सेंटीमीटर पेक्षा कमी पाहिजे. म्हणजेच काय आहे, इन फ्युचरमध्ये जे काही तुम्हाला आजार जर होणार असतील तर त्याची खतऱ्याची जी घंटा असते ती तुम्हाला आधीच समजून जाईल की आपण जर आपले इंचेस 80 सेंटीमीटरच्या वरती चाललेले आहेत किंवा 90 सेंटीमीटरच्या वरती चाललेले आहेत तर आपल्यामध्ये फॅट पर्सेंट वाढत चाललेला आहे. जेव्हा आपलं वजन वाढत चाललेलं आहे किंवा आपण ओव्हरवेट होत चाललेलो आहोत तर सगळ्यात आधी आपला टार्गेट एरिया जो असतो तो पोट वाढत जातो. तर त्याच्यावर आपल्याला अंदाज येतो की आपण ओबेसिटीमध्ये चाललेलो आहोत की काय, याचा अंदाज आपल्याला येतच असतो. आपल्या शरीरामध्ये लिपोलायसिस आणि थर्मोजेनेसिस अशा प्रक्रिया चालू असतात. तर त्यामध्ये लिपोलायसिस म्हणजे काय, तर चरबीचं तुटणे आणि थर्मोजेनेसिस कॅलरीज एक्सपेंडिचर, फॅट तुटणे आणि ते कॅलरीज एक्सपेंडिचर होणे. ह्या दोन प्रक्रिया जर व्यवस्थित होत नाहीयेत तर तिथे आपण ओव्हरवेटमध्येच जाणार आहोत. न्यूट्रिशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या स्टडीनुसार असं दिसून आलेलं आहे की पुरुषांपेक्षाही महिलांमध्ये वजन वाढण्याचं प्रमाण हे जास्त झालेलं आहे. त्याचं कारण आहे की हार्मोन इम्बॅलन्स होणं, गर्भावस्था, प्री मेनोपॉज किंवा मेनोपॉज या अशा बऱ्याच कारणांमुळे महिलांमध्ये वजन वाढण्याचं प्रमाण हे जास्त झालेलं आहे. त्यामुळे महिला या जास्त रिस्क झोनमध्ये चाललेल्या आहेत. वजन वाढण्याचं कारण हे जेनेटिकही असू शकतं. जसं की आई आणि वडील जर दोघेही ओव्हरवेट असतील तर होणारं मूल हे 100% ओव्हरवेटच असणार आहे. किंवा दोन्ही पॅरेंट्सपैकी एक पॅरेंट्सचं जर त्यामध्ये वजन जास्त असेल तर 50% चान्सेस असू शकतात. तर तुम्हाला काय वाटतं, वजन वाढण्याचं कारण हे फक्त जेनेटिकच आहे का? असं अजिबात नाहीये. खूप सारे रिझन्स आहेत की ज्यामुळे आपण आपलं वजन स्वतःहूनच वाढवून घेत आहोत. आपली बदलती जी लाईफस्टाईल आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, त्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत की मुळात आपलं वजन का वाढत आहे हेच आपल्याला आता बघायचं आहे. निबलिंग बिटवीन मील्स म्हणजेच दोन जेवणाच्या मध्ये बऱ्याच जणांना खाण्याची सवय असते. जास्तीत जास्त हाऊसवाईफ ज्या आहेत त्यांच्यामध्ये हे दिसून येतं आणि दोन जेवणाच्या मध्ये जेव्हा आपण खात राहत असतो तेव्हा आपण ओव्हरवेट होत असतो. बऱ्याच वेळेस आपण घाईघाईमध्ये जेवण जेवत असतो तेव्हा आपण जेवण चांगल्या पद्धतीने चिव करून खात नाही, तर तेव्हा आपल्याला प्रमाणापेक्षा जास्त जेवण जात असतं आणि बऱ्याच जणांना सवय असते की घाईघाईमध्ये जेवण आणि तिथे आपलं वजन वाढत असतं. भूक नसताना आपण जेवत असतो. भूक नसतानाच आपण जेवणं हे एकच कारण आहे का? कधी कधी आपल्याला टेम्पटेशन होत असतं बाहेरच्या गोष्टींचा, कधी सुगंध येणं किंवा मग त्या गोष्टींचा स्वाद आपल्याला येणं, म्हणजे आपल्याला टेम्प्ट होत असतात त्या गोष्टी. तर त्यावेळेस आपण त्यासाठी प्रेरित होतो आणि आपण जाऊन खात असतो. त्यामुळे आपलं वजन वाढत असतं. ज्या महिला जास्तीत जास्त किचनमध्ये वेळ घालवतात त्यांच्यामध्येही वजन वाढताना दिसून येत आहे. बऱ्याच ठिकाणी बिझनेस लंच असतात, आपल्या ऑफिसच्या पार्टीज असतात. या जर वारंवार होत राहिल्या तर त्यामुळेही वजन वाढत चाललेलं आहे हे तर उघडच आहे. बऱ्याच वेळेस स्वयंपाकघरात आपल्याकडून जास्तीचं जेवण बनवलं जात असतं. मग तो जास्त झालेला किंवा एक्स्ट्रा असलेला जो पदार्थ आहे तो आपण वेस्ट करण्यापेक्षा आपण जबरदस्तीने खात असतो. हे एकच रिझन आहे का की आपलं वजन वाढण्यासाठी? तर नाही. प्रत्येक वेळेस आपण घरचं खाऊन जेव्हा आपल्याला बोर होतो किंवा कंटाळा येतो, असं वाटतं की अरे रोज रोज आपण घरचं किती खाणार आहे, मग त्यावेळेस आपण हॉटेलला जातो. मग तिथे जंक फूड खाण्यात येतं किंवा काही हॉटेलच्या गोष्टी खाण्यात येतात, प्रोसेस फूड आहेत, मग त्यामध्ये ऑइली फूड ही आपल्या खाण्यात येत असतं. तर ही बरीच सारे रिझन्स आहेत आपलं वजन वाढवण्यासाठी. बऱ्याच वेळेस असं होत असतं की आपला मूड खराब असतो किंवा आपल्याला फार बोर होत असतं
आपल्याला फार असं वाटतं की मी फार स्ट्रेस्ड आउट झालेली आहे, मला स्ट्रेस आलेला आहे, त्यावेळेस प्रचंड क्रेविंग होत असतं आणि त्यावेळेस सगळ्यात जास्त क्रेविंग होत असतं हे स्वीट किंवा ऑइली खाण्याचं क्रेविंग आपल्याला होत असतं. आणि हे सगळ्यात मोठं रिझन आहे की आजकाल आपल्याला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की मला बोर होतं, मला खायचं आहे, मला काही दुसरं सुचत नाहीये, तर त्यावेळेस आपण खाण्याकडे वळत असतो. तर खातो काय, एकतर गोड खातो किंवा ऑइली खात असतो. सणवार आल्यानंतर आपल्याकडून कळत न कळत जास्तीत जास्त हा स्वीट इंटेक होतच असतो. तर अशी बरेच सारे कारणं आहेत आपले त्यामुळे वजन वाढत आहे. सध्या आपल्याला बाहेरचं खायचं असेल तर आपल्याला घराच्या बाहेर पडायची गरजच नाही आहे. आपण घरी बसल्या बसल्या फूड ऑर्डर करतो आणि आपल्या घरपोच होत असतं फूड आणि आपण ते खात असतो. पण आपल्याला माहित नाहीये, कळत न कळत आपण फार हाय कॅलरीज जेवण आपल्याकडून जेवलं जात असतं. बऱ्याच वेळेस आपण पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक, फ्रूट ज्यूस हे घरी ऑर्डर करत असतो किंवा आपण बाहेर जाऊन घेत असतो. पण पिझ्झा आणि कोल्ड्रिंक जेव्हा आपण एकत्र घेत असतो तर पिझ्झा हे सॉलिड फॉर्म मध्ये वेट गेन करत आहे आणि कोल्ड्रिंक हे तुमचा लिक्विड फॉर्म मध्ये वेट गेन करत आहे. तर यामध्ये आपल्याला पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक आणि फ्रूट ज्यूस हे जे आहे ते बॅड वे मध्ये तुमचं वजन वाढवण्याची एक ट्रिक म्हणावी लागेल आपल्याला. आणि त्याच पद्धतीने जर आपण दिवसभर आपल्या पाण्याचा इंटेक जर आपण कमी ठेवत असेल तर आपला मेटाबॉलिझम हा स्लो होतो आणि मग आपलं वजन वाढत असतं. त्याच पद्धतीने बरेच सारे एम्प्लॉई जे आहेत त्या एम्प्लॉयांना शिफ्टमध्ये काम करावं लागत आहे. तर त्या शिफ्टमध्ये काम केल्याने त्यांचा बॉडी क्लॉक हा पूर्णपणे डिस्टर्ब होत आहे. त्यामुळे त्यांची खाण्याची आणि झोपण्याची वेळ ही पूर्णपणे डिस्टर्ब झालेली आहे. तर वजन वाढण्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे की तुमच्या जेवणाची आणि झोपण्याची वेळ ही व्यवस्थित नाहीये. झोप त्यांची 6 तास किंवा 7 तास ही झोप त्यांची व्यवस्थित होऊ शकत नाहीये. फक्त एम्प्लॉई यांची स्लीप डिसऑर्डर होते असं नाहीये. तर बऱ्याच वेळेस वीकेंडला आपण नेटफ्लिक्सवरती सिरीज बघत असतो. बरेच विद्यार्थी आहेत जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असतात, तर त्यांना रात्रभर जागून अभ्यास करावा लागतो. तर त्यावेळेस ते कधी कधी कोल्ड कॉफी किंवा काही स्नॅकिंग करतात, मंचिंग करत असतात. तर अशा वेळेस बरेच पॅकेट फूड त्यांच्या खाण्यात येत आहेत किंवा गोड पदार्थ त्यांच्या खाण्यात येत आहेत. आणि जास्तीत जास्त आपण यामध्ये दिसून आलेलं आहे की हॉस्टेलवरती जे मुलं मुली राहत आहेत आणि तिथे राहून ते मुलं मुली अभ्यास करत आहेत, तर त्यांच्यामध्ये मिडनाईट स्नॅकिंग हा प्रकार फार वाढलेला आहे. जसं की रात्रीच कधीतरी ते मॅगी करून खातील किंवा जसं मी आता म्हणाले की कॉफी करून पितील आणि यामुळे हाय कॅलरी किंवा हाय कार्बोहायड्रेट्स हे त्यांच्या कळत न कळत ते त्यांचं सेवन केलं चाललेलं आहे आणि त्यामुळे त्यांची इन्सुलिन लेवल वाढत असते आणि भूक जास्तीत जास्त वाढत असते आणि मग भूक वाढल्याने आपल्या खाण्यात येत असतं आणि वजनही वाढत आहे. वेट गेन होण्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी होणे. जसं की ऑफिस एम्प्लॉई असतील किंवा विद्यार्थी असतील किंवा ते टीनएजर्स असतील, आयदर लहान मुलं आहेत किंवा मिडल एजचे आहेत किंवा एजेड जे आहेत लोक, यांच्यामध्ये सध्या फिजिकल ऍक्टिव्हिटी हा प्रकार अत्यंत कमी झालेला आहे. ना फिजिकल ऍक्टिव्हिटी करत आहेत, ना ते काही एक्सरसाइज करत आहेत. त्यामुळे वजन वाढण्याचं प्रमाण हे जास्तीत जास्त दिसून येतं. लहान मुलांमध्ये कोविड पासून आपण मोबाईल जो हातात दिलेला आहे, त्यामुळे मुलांचे आउटडोअर गेम हे बऱ्याच प्रमाणात कमी झालेले दिसतात. आणि ते इंडोअर गेम म्हणजेच काय, मोबाईलवर किंवा टीव्हीवरती बसून जे गेम खेळत आहेत, तर तिथे त्यांचं वजन वाढत आहे. ते फक्त गेमच खेळत आहेत का? गेम खेळता खेळता तिथे ते स्नॅकिंगही करतात, मंचिंगही करत असतात. त्यामुळे वजन तर तिथे वाढणारच आहे. मिडल एजच्या लोकांचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की जे मिडल एज मध्ये आहेत, जसं की आपले आई बाबा असतील किंवा जे 40शी मध्ये आलेले आहेत, त्यांचा आहार हा तर आधीसारखाच आहे, पण त्यांची ऍक्टिव्हिटी काही होत आहे का? फिजिकल ऍक्टिव्हिटी 0 आहे. मग वजन वाढणार, कारण कॅलरी एक्सपेंडिचर इथे होत आहे का? नाही होत आहे. आपण आधीच म्हणलंय की लिपोलायसिस आणि थर्मोजेनेसिस म्हणजेच काय, फॅट तोडणे आणि कॅलरी एक्सपेंडिचर ही जर प्रक्रियाच आपल्या शरीरात नीट होत नाहीये, तर वजन तर ऑब्व्हियसली इथे वाढणारच आहे आपलं. आणि मिडल एजच्या लोकांचा हाच प्रॉब्लेम होतो. त्यांचं हेच आहे की आम्ही आधीसारखंच जेवत असतो, पण आता वजन वाढत चाललेलं आहे. का? तर तुम्ही जेवता आधीसारखंच आहात, आहार तोच घेत आहेत तुम्ही, पण तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी 0 झालेली आहे. तर त्यामुळे तुमचं इथं मेटाबॉलिझम एकदा स्लो झालेला आहे आणि वजनही वाढतच चाललेलं आहे. सध्या आपण जर पाहत असाल तर पियर प्रेशर हा एक प्रकार फार वाढत चाललेला आहे की आपण बऱ्याच वेळेस गेट टुगेदर करत आहोत किंवा त्यामध्ये आपण आपल्या रिलेटिव्स मध्ये जातोय किंवा
फ्रेंड सर्कलमध्ये जातो तर तेव्हा पिअर प्रेशर यामुळेच की अरे हे ट्राय कर, ते ट्राय कर, किंवा हे एवढंच का खाण्यात येत आहे तर हे अजून जरासं खा, अजून थोडंसं मग तिथे प्रेशराईज करून खाऊ घालणं, या बऱ्याच अशा गोष्टी आहेत की यामुळे आपलं वजन वाढू शकत असतं. आणि त्यानंतर एक महत्त्वाचं अजून कारण असं आहे की मेडिसिन्स जे आपण सध्या घेत आहोत, की जसं की गर्भनिरोधक गोळ्या असतील, काही स्टिरॉइड्स असतील, डायबेटिसचे काही मेडिसिन्स आहेत त्यामध्ये. अशा काही स्ट्रेस किंवा डिप्रेशनमध्ये जात आहे. डिप्रेशन आपल्याला कंट्रोल करण्यासाठी डॉक्टर्स जे आपल्याला मेडिसिन्स देतात, त्यामध्ये आपली भूक वाढत असते आणि मग आपलं वजन वाढत असतं. मग आपल्याला वाटतं की सडनली इथे वजन का वाढत आहे आपलं. मग काही दिवसानंतर आपल्याला त्या गोष्टी रिअलाईज होत असतात की ह्या मेडिसिन चालू केल्यात, मग आपली भूक वाढलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला जेवण जास्त चाललेलं आहे. आज तुम्हाला थोडक्यात समजलंच असेल की वजन वाढण्याची काही काही कारणं आहेत. तर यामध्ये आपण वजन वाढलेलं तर आहे, पण त्याच्यावरती आपण ते कंट्रोल कसं करायचं हेही आपल्याला समजायला हवं. तर खूप सोपी पद्धत आहे. यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं सांगणं म्हणजे आपल्या तोंडाला लॉक लावणं. ही एक सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे वजन कमी करण्यासाठी. आणि 7च्या नंतर किचनचा डोअर बंद करणं हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की सूर्यास्तानंतर जेवण बंद असलं पाहिजे आपलं. तर आपण आपलं जे वाढलेलं पोट आहे, जे आपण म्हणतो नेवल इंचेस आहेत, तिथे तुम्हाला फरक ताबडतोब दिसायला चालू होतो. पण ही गोष्ट तुम्ही 1 आठवडा 2 आठवडा करून तुम्हाला याचा रिझल्ट येणार आहे असं तुम्हाला वाटतं का? तर नाही. या गोष्टी सातत्यता पाहिजे. या सगळ्या गोष्टींमध्ये जितकी तुम्ही सातत्यता ठेवताल तेवढा तुम्हाला रिझल्ट येत जाणार आहे. वाढलेलं वजन हे कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा उपाय मी आज तुम्हाला सांगत आहे. आपल्या लाईफस्टाईलवरती आपण काम केलं पाहिजे. आपण कधी किती खातोय हे फार महत्त्वाचं आहे. तर आपल्याला बाहेरचे जे पॅकेट फूड, प्रोसेस फूड किंवा हॉटेलिंग, जंक फूड या गोष्टी बंद करून घरात जे आपण जेवण बनवत आहोत ते जेवण खाऊन, पण ते जेवण हे आपण वेळेत खाल्लं पाहिजे. तरच आपल्याला वजन वाढण्यावरती आपण तिथे नियंत्रण आणू शकतो. किंवा आपल्याला असा समज होतो की अरे आम्ही बाहेरचं काही पदार्थ खात नाहीत, आम्ही सगळे घरात बनलेलेच पदार्थ खात असतो. पण घरात बनलेलेही तुम्ही किती खाता आणि काय खाता यावरती तुमचं नियंत्रण नाहीच आहे. सकाळचा तुम्ही नाश्ता काय घेत असता, दुपारी काय जेवत असता, परत तुम्ही स्नॅक्समध्ये काय घेत असता 4 वाजता, ह्या सगळ्याच गोष्टींवरती तुम्हाला काम करायला हवं. खूप सोपं आहे वजन कमी करणं. सगळ्यात महत्त्वाचं आहे की सूर्यास्तानंतर तुमचं जेवण हे बंद झालं पाहिजे. हा अत्यंत महत्त्वाचा एक पॉइंट आहे की हा एक पॉइंट तुम्ही सातत्याने जरी फॉलो करायला चालू केलात तरीही तुमच्या वजनामध्ये आणि तुमच्या इंच लॉस होताना तुम्ही स्वतः पाहताल आणि तुमचे रिझल्ट तुमच्या हातात येतील. धन्यवाद.